सतीश पुळेकर सरांकडे आता येणार आहे. तुमच्या भूमिकेबद्दल ऐकायचं सिनेमातल्या. खरं म्हणजे हा सिनेमा आहे, हा तरुणांचा सिनेमा आहे. सगळेच तरुण आहेत तिकडे. सगळ्यात जास्त तरुण सतीश सरच आहे. ते फक्त पांढरा कलप लावून येतात आपल्याला असं वाटतं. माझी भूमिका त्याच्यात जी आहे, गावातला एक माणूस आहे, त्यांनी पाण्यासाठी किंवा त्या गावासाठी बरंच काही काही केलेलं आहे. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही, आपण कितीही मेलो तरी आपल्याकडे कुणीही लक्ष देणार नाही, हे राजकारणी आपल्याकडे पाहणार नाहीत. आणि असं करत असताना हे तरुण गावात येतात आणि ते पाण्यासाठी ज्या पद्धतीने झगडतात, त्यांनी जे 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 केलेलं आहे त्या सिनेमात, ते पाहिल्यानंतर नक्की लोकांना असं वाटेल की खरंच तरुणांनी असंच करायला पाहिजे. वा. जावेद सर, तुमच्याकडे आता मी येणार आहे. यूथच्या निमित्तानं तुम्ही एक प्रमोशनल सॉन्ग पण याच्यामध्ये केलेला है, जो रैप आपने गाया है, तो ये मराठी है? हाँ, मराठी में है. तो उसमें काफ़ी मुझे दिक्कत, मैंने कहा ना उच्चारण व्याकरण, हाँ, तो वो स्टूडियो में ड ड ड वो पूरा और बहुत फास्ट है वो. हाँ. तो उसमें थोड़ी तकलीफ हुई थी, लेकिन मैं थोड़ा परफेक्शनिस्ट टाइप का हूँ. मैंने कहा नहीं, जो करना है तो सही तरीके से करना है. बहुत अच्छा लिखा हुआ है और मेरे लिए भी, मतलब मैं हमेशा, मैंने मुंबई, उसके बाद एक मेरा भारत है महान एक गाना मैंने गाया था वो, और एक ये भी. तो ये इसमें एक बहुत स्ट्रॉन्ग मैसेज है. उम्मीद करते हैं कि इल रीच, यहाँ तक पहुँचेगी. जी हाँ, जी हाँ, जरूर पोहोचेगी. त्याही गाण्याची आम्हाला झलक ऐकायची आहे सर. आता येणार आहे स्वानंद सरांकडे. स्वानंद सर, या सिनेमात एक भारूड आहे, ते तुम्ही गायलंय. कसा आहे तो अनुभव? एक तर भारूड हा प्रकार जो आहे सिनेमात फारसा येत नाही. म्हणजे आपल्या लोकपरंपरेतलं एक अतिशय महत्त्वाचं निवेदन भाष्य आहेत, गीत आहे ते. मी भारूड या गोष्टीनेच आकृष्ट झालो आणि गेलो ऐकायला. आणि तेव्हा हे कळलं की हे भारूड पाण्याबद्दल आहे आणि जी पाण्याची समस्या आपण आज आपण भोगतो. आणि हे जवळजवळ 6 महिन्यापूर्वी आम्ही भारूड केलं होतं. आणि माझं असं मत आहे की जेव्हा मी केलं तेव्हा एवढी ती ही जाणवली नव्हती त्या गाण्याची गरज, जेवढी मला आज जाणवते. वा.
कट्यार काळजात घुसलीमधलं गाणं खूप गाजलंय, सूर निरागस हो. पण मी असं ऐकलंय की सूर निरागस हो या तुमच्या ओळी आहेत. हो, आता ते यांचं मोठेपण आहे, सुबोधचं आणि शंकर महादेवन यांचं. कारण काय झालं की मी सुबोधनी मला म्हटलं होतं की हा पिक्चर करायचा म्हणून, आणि मी त्याला हो म्हटलं होतं, आणि मी खूप एक्सायटेड होतो कट्यार काळजात घुसली करण्यासाठी. आणि आम्ही पहिल्यांदा शंकरकडे गेलो आणि तो म्हणाला की मला एक काहीतरी तू पहिलं गाणं कंपोज करायला, गणपतीचं गाणं होतं, त्यामुळे पहिलं गाणं कंपोज करायला तू मला काहीतरी हे दे. आणि मी नुकताच स्क्रिप्ट ऐकून आलो होतो आणि मला त्या सगळ्या सिनेमाचा सार असा वाटला होता की सूर जो आहे तो निरागस झाला पाहिजे. तर मी ही एवढी ओळ त्याला दिली होती आणि तिथून त्यांनी कंपोजिशनला सुरुवात केली. असं त्यांनी याला सुरुवात केली होती. आणि मग तिथून मग काहीतरी झालं. मग शंकर पण खूप बिझी होता, माझंही काही पिकेचं काम चाललं होतं, आणि त्यात बिचारा सुबोध अडकत होता. आणि मग त्यात त्या तारखा जमून काही आल्या नाही. आणि त्यानंतर मग ते गाणं त्यांनी पूर्ण केलं. मी त्या सिनेमातनं आपोआपच बाहेर पडलो, इच्छा नसताना सुद्धा. पण सुबोधचं आणि शंकरचं आणि सगळ्यांचं मोठेपण आहे की ते जिथे जातात तिथे हे सगळ्यांना सांगतात की सूर निरागस होई माझी ओळ आहे. नेहा, तुझ्याकडे येणार आहे आता, तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे युतिका. बरं. आणि ती या सगळ्या ग्रुपची तशी लीडर आहे. त्यामुळे ती जे काय सांगेल ते सगळ्यांना ऐकायला लागतं. आणि या प्रवासात अचानक जेव्हा आमच्यासमोर एक सामाजिक प्रश्न येतो तेव्हा आमचं काय होतं, आम्हाला काय वाटतं, आम्ही सगळेजण मनापासून जीव तोडून एक त्या सगळ्या प्रश्नाला सामोरं जातो. आणि त्यात आमच्या सगळ्या नात्यांचा एक धागा असं सगळं या सिनेमात आहे. आणि सो इट्स बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स. वा. आणि आता येणार आहे सिनेमाच्या हँडसम डॅशिंग अशा हिरोकडे. मराठीत अक्षय कुमारला असं म्हणायला हरकत नाही, सिनेमा अक्षय. आणि मी त्याच्याबद्दलची एक वेगळी माहिती ऐकलेली आहे, त्याच्याबद्दल त्यालाच विचारायचं आहे की दादा कोंडकेंचं आणि तुमचं एक रिलेशन आहे. मी दादा कोंडकेंची 3rd जनरेशन. वा वा. आणि ॲक्च्युली गेल्या 10 वर्षापासून आय एम स्ट्रगलिंग. म्हणजे माझ्याकडे काम नव्हतं आणि मी साईड रोल्स आणि स्पॉट बॉयपासून मी काम केलेली. ओके. आणि काही वर्षांपूर्वी आवाजली मी रडत होतो डॅडसमोर की आय एम अ सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि मी डॅडला म्हटलं की नाही, सोडायची आहे, माझ्यासाठी तुम्ही जॉब बघा वगैरे. आणि तेव्हा डॅड मला म्हणाले की असं असं आहे, म्हणजे तुला बघ पुढे कंटिन्यू करायचं का नाही, यू बिलॉंग्स टू दादा कोंडकेज फॅमिली. हे 10 वर्षाचा प्रवास होता. 10 वर्षाच्या प्रवासानंतर त्यांनी मला सांगितलं. मी बाबांना म्हटलं का असं का. म्हटलं काय नाही, तुला ज्या फील्डमध्ये जायचं होतं त्या फील्डमध्ये तू जाणार होताच, फक्त दुसऱ्याच्या जीवावरती उडायचं नसतं किंवा दुसऱ्यांचं नाव वापरून पुढे जायचं नसतं, हे तुला 10 वर्षांनी शिकवलं. त्यामुळे तू आता इथे आहेस आणि ते स्ट्रगल तुझं आता संपेल असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुला सांगितलं. त्यानंतर मला खूप मोठा बूस्ट मिळाला आणि आता भरपूर फिल्म्स केल्या मी. आता याच वर्षी 4 फिल्म्स आहेत. आता यूथ घेऊन येतो आणि दादानी जे सामाजिक कार्य केलं होतं त्यातला हा एक भाग आहे आणि ते मला खूप भावते. आणि म्हणून आणि अचानक ही फिल्म आली आणि आय लाईक ओके आय एम डुईंग इट. असं झालं. वा वा वा. सयाजी शिंदे सर, मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही आला होतात बाबांची शाळा सिनेमासाठी, तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या समोर या मंचावरून आली होती, ती म्हणजे तुम्ही जे काम करताय सध्या सातारा जिल्ह्यामध्ये, तिथेच माणखटाव तालुक्यामध्ये एक नवीन प्रकल्प उभा राहतोय, तुमच्या कल्पनेतून साकारतोय, जो सगळ्यांचाच आहे, सह्याद्री देवराई या नावानं. त्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं. मग मी जेव्हा दुष्काळाचा विचार करायला लागलो तेव्हा एक त्याचा मतितार्थ असा निघाला की ह्या सगळ्याशी मूळ कारण आहे की आपण झाडं खूप तोडलीत आणि जेवढी झाडं तोडलीत तेवढी कधीच लावली नाहीत. तर आपण झाडं लावली पाहिजेत. आणि त्यातून मग आपल्याला असा विचार आला की मी नेहमीच म्हणतो की सह्याद्री पर्वत आणि सह्याद्रीच्या रांगा आणि सह्याद्रीचा डोंगर हा माझा गॉडफादर आहे. तर मला वाटतं की सह्याद्रीचा डोंगर हा महाराष्ट्राचा गॉडफादर आहे आणि तो आपण खूप रित्या त्याच्यावरचे झाडं तोडलेली आहेत. तर ती पुन्हा लावायची असेल तर ती सह्याद्री देवराई यावर्षी आपण सुरू करूया असं मला वाटलं. आणि माझ्याबरोबरचे जे मित्र आहेत त्यांनाही पटलं की कोणीही माणूस कितीही श्रीमंत झाला, कितीही अपग्रेड झाला तरी शेवटी त्याला ऑक्सिजनच घ्यावा लागतो. आणि ऑक्सिजन बनवणारी अजून कंपनी कुठली जन्माला आलेली नाही. कितीही तुमच्याकडे 2 करोडची गाडी असली आणि 200 करोडचा बंगला असला तरी शेवटी खिडकीतनं थंड हवाचीच तुम्हाला वाट बघावी लागते.
आणि ती ऑक्सिजन देणारी फक्त झाडं आहेत, तर आपण याच्या पुढे फक्त झाडं लावण्यातच आयुष्य घालवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या जर 12 कोटी असेल, ॲटलिस्ट 5 कोटी लोकांनी दरवर्षी एक झाड लावलं तर आपल्यातलं दुष्काळ संपून जाईल. म्हणजे माणूस 2 करोडची गाडी घेतो तरी शेवटी काय म्हणतो उन्हाळ्यात, अरे झाडाखाली लाव ना. त्या झाडाचं महत्त्व आपल्याला कधीच पटत नाही. कधी पण जा, आज काय देव आत्तापर्यंत जी झाडं टिकली ती कारण त्याला देवराई असं नाव द्यायचं की झाडाखाली जर देव असेल तर ते झाड कापलेलं नाही, देवळाच्या बाजूची झाडं कापलेली नाहीत. तर त्यामुळे आपण सह्याद्री देवराई या नावानं यावर्षी खूप झाडं लावावे असं संकल्पना करून, आणि आपोआपच आपला महाराष्ट्र, आपला भारत वेगळा सुधारेल असं मला वाटतं. खरं तर त्यांच्या स्वप्नातली जी देवराई आहे ती मला वाटतं एकट्या त्यांच्या स्वप्नातली नसावी, ती आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातली असायला पाहिजे. आत्तापर्यंत या मंचावरती आमचे पोस्टमन काका पत्र घेऊन यायचे, पण आज स्वतः सयाजी शिंदेच पोस्टमन काकांचा रोल करणार आहे. ते एक पत्र आपल्याला वाचून दाखवणार आहे. प्रिय मित्रांनो, एक काळ असा होता की गावात रोज काही ना काही समस्या दिसायच्या. कधी पाऊस नाही, कोणाला रोजगार नाही, कोणी व्यसनी आहे, कोणी शेतकरी कर्जबाजारी आहे. वाटायचं पैसा असता तर सगळ्या अडचणी चुटकीसारख्या सोडवल्या असत्या. खूप वाईट वाटायचं, आपण लोकांना मदत करू शकत नाही याचं. पण खरं सांगू, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. या समस्या पैशाने सुटणार नाहीत. एवढी वर्ष कर्जमाफी आणि पॅकेज देऊन पण सुटल्या नाहीत, कारण आपण माणसं उभी करतोय बळेच टेकू देऊन. खरं तर आपण झाडं उभी केली पाहिजेत, सावली देणारी, ऑक्सिजन देणारी, फळं देणारी, फुलं देणारी. माणसं माणसासाठी जगत नाहीत, तेवढी झाडं जगतात माणसांसाठी. बाळंत विड्यापासून अंतिम संस्कारापर्यंत झाडाशिवाय माणसाचं पान हलत नाही. माणसं उभी राहिली पाहिजेत असं वाटत असेल तर एका माणसामागे शेकडो झाडं उभी राहिली पाहिजेत. अनुभव आहे म्हणून सांगतो, लहान असताना ज्या समस्या पाहिल्या होत्या त्या आजही तशाच आहेत. त्याला कारण निसर्ग किंवा सरकार नाही. पाऊस पाडणं सरकारचं काम नाही, आणि आभाळ पहिल्यासारखं भरून येत नाही कारण त्याला आपण आमंत्रण देत नाही. अहो, आपण सामान्य माणसं तर पत्रिका असल्याशिवाय लग्नाला जात नाही, एवढा इगो आहे आपल्याला. मग ते तर बोलून चालून आभाळाला पत्रिका लागणारच. आणि आभाळाची पत्रिका आपल्यासारखी मामाच्या लग्नाला यायचं हां अशी 50 नावं लिहिलेली नसते. आभाळाची पत्रिका असते झाड, हिरवगार झाड. मग यावर्षी आभाळाला पत्रिका पाठवायची ना. मग पैसे नाहीत म्हणून निराश होऊ नका. बिया गोळा करा, रोपं तयार करा. श्रमदान करायची तयारी असेल तर नक्की संपर्क करा. आपण 1-2 झाडं नाही, अख्खी देवराई उभी करतोय, सह्याद्री देवराई. एरवी हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा म्हणून ओळख आहे सह्याद्रीची. यावेळी आपल्या माणसांसाठी सह्याद्री उभा राहणार आहे. एक संपन्न आणि समृद्ध देवराई म्हणून सह्याद्री देवराई किमान एक तरी झाड तुमचं असणार याची मला खात्री आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं सहभागी व्हा. आता नुसतंच नाही झाड जगवायचं, स्वतःच उगवायचं आपल्या मातीत. आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे येत्या 11 जूनला सह्याद्री देवराई मान तालुक्यातल्या दिवडी गावात. बिया आणि रोपं घेऊन या, आपण सुरुवात करूया, सगळे सुरुवात करूया. तर सयाजी शिंदे सर, सगळ्यांना तुम्ही झाडं लावण्याचं आवाहन केलेलं आहे, या अभियानामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. पण पहिलं पाऊल झी मराठीतर्फे उचलावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच झी मराठीतर्फे तुम्हाला या अभियानासाठी 1000 झाडं देण्याचा संकल्प आम्ही मांडतो. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या प्रकल्पात तर सामील व्हात, पण आपल्या घराच्या आजूबाजूला नक्कीच झाडं लावा. या अभियानामध्ये जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला याबद्दलची काही माहिती हवी असेल तर ती सध्या तुम्हाला TV स्क्रीनवरती दिसत आहे.
आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे युथ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश कुडाळकर आणि निर्माता सुंदर सेतुरामन यांना. आपण ज्या समाजात राहतो किंवा ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा आपण देणं असतो. तर जेव्हा ही भावना किंवा ही जाणीव जेव्हा निर्माण होते तेव्हा तो यूथ हा बदल घडवू शकतो आणि हीच या फिल्मची टॅगलाईन आहे. वा वा वा. एक स्टोरी बनवली, स्टोरीमध्ये सगळं आहे. यु नो, यू हॅव एंटरटेनमेंट, यू हॅव एव्हरीथिंग, अँड यू हॅव ऑल्सो हॅव अ सोशल यु नो सब्जेक्ट ॲक्च्युली. वा वा. सध्या असलेल्या दुष्काळामध्ये 2 गावं त्यांनी दत्तक घेतलेले आहेत आणि 2 महिने त्या गावांना ते पाणी पुरवठा करणार आहेत. आणि जावेद सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. त्यांच्याही बद्दल त्यांनी सांगितलं की या गाण्यासाठी त्यांना जे मानधन मिळालं होतं ते त्यांनी नाम फाउंडेशनसाठी डोनेट केलेलं आहे. पर भिडू भिडू क्या खबर, क्या खबर भिडू, क्या खबर, क्या खबर भिडू, क्या खबर. पेपर घ्या याच्यात आहे खबर. अशी बोलाची पद्धत राहते. डायलॉग बघ ना, कॅरेक्टर बघ कुठलं करून राहिलो. कोण आहे तुम्ही? उत्पल दत्त. कोण तुम्ही? अय चुन्नी बाबू, चुन्नी बाबू संजय जाधव. अरे चुन्नी बाबू जाधव म्हणजे चस चेकमेट 10 दुनियादारी और तू से तू ही और गु से गुरु. मेरा दिमाग का पाना ठंडा है, यही मेरा फंडा है. और सर स्वप्निल जोशी. अरे वा 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 स्वप्निल जोशी, क्या बात है सर, क्या बात है. अरे किती वेळा येणार तुम्ही सर? तुम्ही सर आले, बरं आलो, बरं आलो. तुमच्याकडनं एक थोडं उद्घाटन करून घ्यायचं होतं. उद्घाटन. अरे तुम्ही स्किट करा. सर या ना, सर या ना सर, तुमच्या हस्ते उद्घाटन करायचं सर. स्वप्नील जोशी प्रवेशद्वार. हे काय प्रवेशद्वार बांधलंय? अरे मग ते इतक्या वेळ येतात, त्यांच्या सुद्धा प्रवेशद्वार नको. आता इथून पुढे या दरम्यान फक्त तेच येणार आहे. खाली खाली आव ना फिर. अरे फिरून फिरून तेच येतात, नोंद दिलं आव ना फिर. एकदा त्यातनं प्रवेश करूया. अरे सर, म्युझिक व्हायला पाहिजे यार. संजय जाधवचं आहे ऍक्च्युली, हे संजयचं आहे, त्यामुळे दोघांनी म्हटलं पाहिजे. अरे आओ ना फिर. क्या बात है सर, तुम्ही आले म्हणून टेन्शन. अरे सर क्या बात आहे, क्या बात आहे सर. तुम्ही काळजी करू नका, पपया आणल्यात 2-4. चला आता मुख्य स्किट झोपला तो, उठवा तो पडेल. उठ रे, झोपू नको. ए झालं माझं, झालं तिकडचं. भिडो भिडो, कैसे यहाँ खामोश बैठे हो, कैसे खुश होना चाहिए. लगता है तुम्हें किसी ने चूसे लगा. अरे टेंशन मत लेना, आनंद आनंद रहना, जीवन का एक ही फंडा है. नाही मी कोल्ड ड्रिंकला हात सुद्धा लावला. अरे हात नको लावू, मी पाचतो. आता आपल्याकडे एकच ठिकाण. कुठलं? तमाशा चंद्रमुखी सातारकरेंचा.
बुधवारी फ्री आहे का? बुधवारी फ्री आहे? हो. येणार माझ्या घरी? का? फरशी पुसायची होती. 5 मिनिटं पाण्याच्या टबात बसायचं आणि अख्ख्या घरमध्ये असं डान्स करायचं. हाँ बिना चुन्नी बाबू, ये आज हमारे महफिल में किसे लेके आए हैं? यार झोमतंय चुना चुना का लावलं? सॉरी सॉरी सॉरी, अत्तर लावायचं होतं. सॉरी सॉरी. कॅरेक्टर मध्ये घुसलेच आहे. भगवान का दिया सब है मेरे पास. काय माधुरी 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 माधुर. हाँ. चुन्नी बाबू, आज से ये हमारे मेहमान हो गए. आइए फरशीत रखिए. काय? फरशीत काय? फरशीत नाही, तशरीफ म्हणतात त्याला. ए भाई भाई, देवदास तुम क्या करोगे? देवदास तो हमने किया है. हाँ? अनारकली अगर हमारी ना हो सकी तो किसी और की भी नहीं हो सकती. बोल देते हैं हम, बाद में मत कहना कि ऐसे हो गया वैसे हो गया. समझे? वाह. आता निळू फुले. चुन्नी बाबू, ये इतना कोल्ड ड्रिंक क्यों पीते हैं? मत पीजिए, इतना कोल्ड ड्रिंक मत पीजिए. मैं पीता हूँ ताकि एसिडिटी कम हो. मैं पीता हूँ ताकि पारू को भुला सकूं. मैं पीता हूँ ताकि खाली मिलते आता. मत पीजिए. देखो तुम्हारे राजबिंडा का हमने क्या कर दिया है. नहीं, देवा घरी चल. नाही जाणार देवा. देवा माझा आहे, फक्त माझा. तो माझा आहे. मग होऊन जाऊ दे डान्स कॉम्पिटिशन. स्वप्नील सर, तुमच्यापासूनच सुरुवात करणार आहे. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या बऱ्याच सिनेमांमध्ये 2 हिरोईन्स असतात. याही सिनेमात मला अजून स्टोरी माहीत नाही, पण 2 हिरोईन आहेत असं तर दिसतंच आहे. म्हणजे असं का? ही स्टोरीची गरज असते का तुम्हीच लिहिता स्टोरी? ऍक्च्युली त्याचं कॅमेरावर द्यायचं उत्तर आहे की ती कथेची गरज असते, पण ऍक्च्युली मीच लिहितो.
2 हिरोइन असल्याशिवाय कामच करत नाही रे. एक हिरोइन से कुछ होता नहीं. 2 हिरोइन मिनिमम चाहिए. खरंय सर. 3 तासाच्या पिक्चर मध्ये 1.5 तासाची एनर्जी जरी पकडली. पण आय थिंक ऑन अ सिरियस नोट तू लाल इश्क जेव्हा बघशील तेव्हा तुला लक्षात येईल की कदाचित हा भ्रम या 27 मेला तुटेल. अच्छा. 2 हिरोईन्सचा भ्रम. कारण या चित्रपटात जरी 2 हिरोईन्स दिसत असल्या तरी या चित्रपटात एखादी हिरोईन विलनही असू शकेल. एखादी हिरोईन वॅम्पही असू शकेल. एखादी हिरोईन हिरो असू शकेल. आत्ता इतकंच सांगू शकेन की दर 4 सीन नंतर चित्रपटाचा नायक आणि चित्रपटाचा विलन बदलत राहतो. अच्छा. बिकॉज थ्रिलर आहे. ढोबळ कंपॅरिझन असेल तर अब्बास मस्तानच्या फिल्ममध्ये जो एक थरार असतो ना, सतत बदलत ट्विस्ट टर्न त्या ट्विस्ट अँड टर्ननी भरलेला सिनेमा आहे. त्यामुळे आत्ता मी असं हा दावा मान्य करणार नाही की 1 हिरो आणि 2 हिरोईन्स आहेत. फक्त दिसतंय तसं. 2 हिरोईन आणि 2 हिरो असं म्हणूयात. वाडकरांना विसरून कसं चालेल. येस, ती आहेच प्रश्न. तुम्ही साऊथ मध्ये काम केलं ना, यांना ज्ञान ते तिकडे खपून जातील हिरो. नाही, प्रयत्न आहोत आम्ही. नक्कीच. तुला माहिती आहे जयवंत वाडकर सरांसाठी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्यासाठी कधी काय आलं नाही, पण त्यांच्यासाठी सिंधी जेवण वेगळा डबा यायचा. सो 1 डबा युनिटसाठी यायचा आणि 1 डबा वाडकर सरांसाठी यायचा. सगळ्यांसाठीच असेल ते एकटे खात असतील. पण त्या अर्थाने हा सिनेमा वेगळा असं मला वाटतं. वा वा. आता येणार आहे अंजना तुमच्याकडे. तुम्ही आतापर्यंत साऊथमध्ये काम केलं, हिंदीत काम केलं, मग मराठी फिल्म करण्याचा कधी विचार केलात? ऑनेस्टली विचार कधी नाही केला. आय थिंक इट वॉज जस्ट अ गिफ्ट जो मेरे लैप में आ गया. एंड खूप चांगली स्क्रिप्ट आहे. प्रोड्यूसर्स संजय लीला बंसाली, शबीना खान, देन हिट जोड़ी स्वप्निल जोशी, स्वप्ना वाघमरे जोशी. सो द पैकेज इतना अच्छा था कि हर रीज़न था करने के लिए. वाह. सो आई एम वेरी हैप्पी टू बी पार्ट ऑफ मराठी सिनेमा. भूमिका काय सर तुमची? भूमिका खूप चांगली आहे माझी भूमिका आणि खूप चांगली केमिस्ट्री आहे त्याची आणि माझी. यामध्ये आम्ही दोघांचं बरंच कॉम्बिनेशन आहे काम करताना आणि खूप मजा आली आणि खूप मासला आवडणारी फिल्म होईल असं मला वाटतं. आता येणार आहे वीणाकडे. वीणा, लालबागची राणी फार वेगळी आहे. काय आहे सिनेमा? हा कुटुंबाचा सिनेमा आहे. एका आई वडील, त्यांची एक मुलगी आणि मुलगा, हे चौघांची ही गोष्ट आहे. संध्या नितीन परुळेकर असं त्या मुलीचं नाव आहे. आणि एक दिवशी ती सकाळी हरवते आणि 24 तासांनी सापडते. तर ह्या 24 तासामध्ये ती जी काही धमाल उडवते, शी इज अ स्पेशल चाइल्ड. त्यामुळे तिचा जगाकडे बघण्याचा ॲप्रोचसुद्धा स्पेशलच आहे. तिला अख्खं जग छान दिसतं. तिला जगातली सगळी माणसं फक्त चांगली वाटतात. 24 तासांनी सापडते, पण तिला भेटलेल्या लोकांना ती असं काहीतरी देऊन जाते की त्या सो कॉल्ड नॉर्मल लोकांना काहीतरी सापडतं. दिस इज द स्टोरी ऑफ लालबागची राणी. वा. आता येणार आहे अशोक शिंदे सरांकडे. अशोक शिंदे सर, आपल्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं. नितीन परुळेकर असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. लोअर मिडल क्लास फॅमिलीत राहणारा चाळीतला माणूस, मुलांवर अतिशय प्रेम, कुटुंबवत्सल माणूस. मी, माझी बायको प्रतिमा आणि दोघे सर्व्हिस करतायत. मुलगी घरात असते, मुलगा असतो. आणि तिला फिरायला आम्ही आनंदाच्या म्हणजे एक वाढदिवसाच्या दिवशी तिला घेऊन आम्ही निघालो आहे. आणि तिथून खरं नाट्य सुरू होतं. असं एक डिफरंट टाईपचा. मला सगळ्यात डिफिकल्ट गेलं याचं कारण रोल करताना मला माझा लूक बदलायचा होता. मला माझी हेअरस्टाईल, माझा रंग, माझी बॉडी पोश्चर, मी माझं वजन वाढवलं की ज्या पद्धतीने मी फिट राहतो. हे सगळ्यात मोठं असेल तुम्हाला चॅलेंज, वजन हो ॲक्च्युली रे. ॲक्च्युली कारण मी गेले अनेक वर्ष सरांना बघतोय अँड टच वूड फॉर दॅट. ते तसेच्या तसे आहेत रे. म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम फॉर दॅट. क्या बात. आय थिंक वी ऑल नीड टू लर्न दॅट कन्सेप्ट. तर माझ्यासाठी तो चॅलेंज होता. असा रोल मला नितीन परुळेकर मिळाला, त्याबद्दल मी खरंच लक्ष्मण उत्तेकरांचा ऋणी आहे. वा वा. काही रसिक प्रेक्षक बसलेले असतात, त्यांनाही आमच्याशी गप्पा मारायच्या असतात. बघूयात कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत का, कोणाला काही संवाद साधायचा का. सर. हा, तुमचं काय आता? नमस्कार. नाव काय तुमचं? जक मारणे. काय? जक मारणे. जक मारणे म्हणजे
जनार्दन कमलाकर मारणे अशोक शिंदेना प्रश्न विचारतो. सर तुम्ही डाएट करता मी मगाचपासून ऐकतोय, पण त्यांनी दृष्टीवर काही परिणाम होतो का? म्हणजे स्वच्छ होते. स्वच्छ होते म्हणजे सगळं स्वच्छ दिसायला लागतं. तर मला असं विचारायचं, मला जरा ते चेक करायचं, तुमची दृष्टी खरंच चांगली आहे. यांची दृष्टी तुम्ही चेक करणार? हा, हे बघा मला सांगा सर, हे काय आहे? खेळणं. हे काय सर? पोपट. पोपट. हे काय सर? चेंडू. चेंडू, बरोबर. एवढं सगळं स्पष्ट चांगलं दिसतंय. हा, मग तो बाईच्या वेशात असलेला वैभव मंगलेवर का लाईन मारतो? तर आज आपल्या या थुकरटवाडीमध्ये लाल इश्क आणि लालबागची राणी या सिनेमातले आपले लाडके कलाकार आलेले आहेत. आणि इतके सगळे कलाकार आलेत म्हटल्यानंतर मुक्काम तर होणारच, तेव्हा याच कलाकारांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसाय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये लाल इश्क आणि लालबागची राणी या दोन सिनेमातले कलाकार आपल्याकडे आलेले होते. त्यांच्याबरोबर गप्पा रंगलेल्या होत्या आणि तिकडेच भाग अर्धवट सोडलेला होता. त्यांच्याच बरोबर आपण सुरू करणार आहोत आजचा भाग. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. प्रथमेश, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं या सिनेमातल्या. यातलं जे अँडी नावाचं कॅरेक्टर आहे त्याचा एक वेगळा माज आहे. एक स्ट्रगलर ॲक्टर आपण जो म्हणतो ना, जो मरीन ड्राईव्हला बसलेला असतो, फोनवर बोलत असतो सतत, त्याच्याकडे काम काही नाही आहे, पण तो सांगताना मी वॉन्टेडमध्ये काम केलं आहे, मी धूममध्ये काम केलं. सो हे सगळे जे माज आहे त्याचे, ते ॲक्च्युली कॅरी करताना मला फार डिफिकल्ट गेलं. पण अँडी हे त्याचं टोपण नाव आहे, हे त्याने घेतलेलं नाव आहे. आणि संध्या त्याला रिअलाईज करून घेते त्यातला आत्मानंद, त्याचं नाव असतं आत्मानंद. सो ही जी प्रोसेस आहे अँडीपासून ते आत्मानंदपर्यंतची, ह्या एका सीनमध्ये. आणि 25 मिनिटाचा सीन आहे, 25-30 मिनिटाचा. वा. आणि प्रतिमाची भूमिका तर समजलीच आहे, पण त्यातल्या शेड्स जाणून घ्यायच्या. ज्या दिवशी ही मुलगी त्यांच्या हातून हरवते, त्याच्यानंतर ही आई एक विचार करते की मी आत्तापर्यंत ह्या मुलीला असं बंदिस्त ठेवलं, हिला मी जगाशी संपर्क नाही करू दिला, तर आताही या जगात फिरताना हिला किती प्रॉब्लेम येऊ शकतात. आईवडिलांचं काय मतपरिवर्तन होतं, ते कशा पद्धतीने या मुलीकडे बघतात, अशा पद्धतीचा हा रोल आहे. वा. पार्थ, तुझी काय भूमिका आहे? हा एक रस्त्यावर राहणारा मुलगा आहे, गोविंदा म्हणून, की ज्याला संध्या भेटते आणि ते काही 15-20 मिनटं तिच्याबरोबर असतो, पण तो त्यात खूप काही काही शिकतो आणि तिला पण शिकवतो. आणि त्यांचंच एक 15 मिनटात त्यांचं खूप एक बॉन्डिंग तयार होतं. तो संध्याला सगळं निगेटिव्ह काय तर सांगत असतो की इथं असं आहे, इथं तसं आहे. मग पॉझिटिव्ह पॉईंट्स संध्या त्याला द्यायला लागते. आणि मग त्याला कळतं की आपण फक्त निगेटिव्ह पार्ट पाहिलं तर तसं नसतं, पॉझिटिव्हनेस खूप आहे. खूप धमाल आहे पण ते करताना. वा. तर स्नेहा, तुझ्या भूमिकेबद्दल विचारायचं. माझ्या कॅरेक्टरचं नाव श्रेया आहे आणि ही टाऊनमध्ये वाढलेली बिघडलेली मुलगी आहे, तिला जसं पाहिजे तसंच व्हायला पाहिजे, बस. बाकी देर इज नो लेफ्ट अँड राईट अबाउट इट. तर तिला नाचायला आवडतं, तिला पण ॲक्टिंग करायला आवडतं फार. आणि या फिल्ममध्ये पण मला नाचायला मिळालं तर मी तर जाम खुश होते. वा वा वा. तर वेगवेगळे कार्यक्रम तर थुकरटवाडीत नेहमीच होत असतात. सिनेमा हा त्यातला एक भाग होता, तो आपण सगळ्यांनी पाहिला. एक नवीन कार्यक्रम आज परत एकदा आम्ही सुरू करतो, पहिल्यांदाच इकडे. वा. बऱ्याच नवीन गोष्टी आज आम्ही इकडे करणार आहोत. अनेक चर्चासत्रांमध्ये तुम्ही जाता, अनेक न्यूज चॅनलवरती चर्चासत्र चालतात. आज एक वेगळं चर्चासत्र होणार आहे, जिथे काही लोकांवरती आरोपही होतील आणि त्यावरती दिग्गज विचार मंथन करणार आहेत. म्हणजे पूर्वी गावची पंचायत असायची, जी बसायची पंचायत ज्याला आपण म्हणायचो, आणि तिकडे न्याय निवाडा व्हायचा. यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे तुमची पंचायत. बघूयात मग आता कोणाची पंचायत होणार आहे. नमस्कार नमस्कार. गुलकंद केबल नेटवर्कवरती मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या लिव्ह चर्चेत स्वागत करतो. ही चर्चा 17 घरांमध्ये आज लिव्ह दिसणार आहे.
आणि एक वेगळाच कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण बघतच असाल शेट पण चेंज केलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं नावच आगळं वेगळं आहे, तुमची पंचायत. या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. स्वागत करूयात स्वप्नील जोशी यांचं. या सर. स्वप्नील सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि आता आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत एका चिरतरुण माणसाला. चिरतरुण 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 नाही रे, चिरतरुण. चिरतरुण. हा हा चिरतरुण. आता जमलंय सर. हा ते काय मी पुण्याचा नाही ना सर, त्यामुळे न येतो सर. जोरदार टाळ्या अशोक शिंदे सरांसाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जयवंत वाडकर यांचं. आता तुम्हाला वाटत असेल का चौथी खुर्ची कोणासाठी आहे, तर ती आहे आमच्या कार्यक्रमाच्या स्पॉन्सरसाठी. हे स्पॉन्सर आहेत. स्पॉन्सर शिंदे खोबरेल तेल प्रस्तुत तुमची पंचायत हा कार्यक्रम आहे, त्यांच्यासाठी ती जागा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शिंदे यांचं. या. ही त्यांची सेल्फी बॉटल. कसली बॉटल? सेल्फी बॉटल सर. स्वतःच डायरेक्ट ओतून घ्यायचं. सेल्फी बॉटल आहे ती. आणि हे पहा त्यांचे केस. पहा तुम्ही पायापासून ते त्यांच्या डोक्यापर्यंत जे त्यांचे केस वाढलेले आहेत, हे ह्याच्यामुळे आहे सर. शिंदे तेल. अरे वा, पाठ होतं तेवढंच बोलले ते. ह्याची प्रॅक्टिस आम्ही 3 दिवस घेतली आणि तुम्ही बोललात सर. थँक्यू सो मच. तुम्ही इथे बसू शकता सर. तर आता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आपण काही मान्यवरांना इथे आमंत्रित करणार आहोत. यांच्या आयुष्यात अनेक लोक आले, अनेक लोक जातील, पण एक असा माणूस इथं आहे जो यांच्या शाळेपासून त्यांच्या बरोबर होता. तुम्हा सगळ्यांना कदाचित आठवत नसेल, पण त्यांना तुम्ही आठवता, तुमच्या सगळ्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक. अतिशय मनापासून आपण या मंचावरती स्वागत करूयात प्राध्यापक चाणक्य हुकलेले यांना. या. अरे खर तर चर्चा म्हणलं की मानसिकता लक्षात घेतली पाहिजे लोकांची, आणि म्हणूनच या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ मावा कदम यांना. तर सरांच्या बरोबर पण आपण गप्पा मारणार. तुमचं नाव मावा आहे? हा, मावा भाऊ. मग जन्माला कुठं आलता, हॉस्पिटलमध्ये का पानपट्टीत? म्हणून तर कार्यक्रम चाललाय एवढे दिवस. तर सर तुम्हालाही आपण या कलाकारांच्या मानसिकतेबद्दल विचारणार आहोत. तुमचं स्वागत. आणि आता या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत अशा एका माणसाला ज्यांच्याबरोबर यांचा नेहमीच संबंध येत असतो, ते म्हणजे इव्हेंट कोऑर्डिनेटर प्रवीण तुंबलेले. या. बरेच तुंबलेत तुम्ही, बसा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न आजी काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं परत एकदा आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. काहे दिया परदेस सध्या खूप गाजतीये मालिका. वेगळा विषय आहे आणि भाषेपलीकडचं प्रेम ज्यातून दाखवण्यात येणार आहे, त्यामध्ये सर तुम्ही उत्तम भूमिका एक साकारताय आणि वेगळं कॅरेक्टर पकडलंय. कसं वाटतं? माझी कॅरेक्टर ही वडिलांची कॅरेक्टर आहे. तसा खूप स्ट्रिक्ट माणूस आहे. ह्या बाबतीत मी मलाच फॉलो करतो. याचं कारण हां, मी मलाच फॉलो करतो याचं कारण सांगतो मी. यातले बरेचसे गुण माझ्या हातमध्ये आहेत. ओके. म्हणजे एक तर तो सेंटिमेंटल आहे, दुसरा म्हणजे तो रागीट आहे, आणि जिथं चूक होते तिथं तो आवाज वाढवतोच. अन्याय झाला तर आवाज वाढवतो. तर मला असं वाटतं की मी मला फॉलो करतोय, त्यामुळे हा रोल करणं फार सोपं आहे माझ्या दृष्टीने. वा सर.
आता येणार आहे शुभांगी मॅम तुमच्याकडे. खरं तर तुम्ही म्हणजे आई असावी तर अशी सगळ्यांची काळजी घेणारी, आपली वाटणारी अशी भूमिका तुम्ही नेहमीच साकारता. म्हणजे झी मराठीवरचीच मालिका गंगाधर टिपरे ती तर इतकी लोकप्रिय झाली होती आणि त्यानंतर आता ही आई सुद्धा खूप लोकप्रिय होतीये. कसं वाटतंय? नाही, आनंद होतोय कारण की त्या आईचा मी पण खूप आनंद घेतला. टिपरेमधल्या लोकांना आता ती संपून 12 वर्ष झाली आहे सिरियल तरी लोकांना आठवते. माझं स्वतःचं असं मत होतं की माझ्या वयाच्या कॅरेक्टर्सना जास्ती महत्त्व नसतं, ते मी स्वतःहून आणलं होतं त्याला महत्त्व. तर तसंच पुन्हा या बाबतीमध्ये सगळ्यांना वाटतं वरकरणी की आता तीच भूमिका आईची करणार आहे, पण माझं मत आहे की त्याचा सोल पूर्णपणे वेगळा आहे. पर्टिक्युलरली मराठी मध्यमवर्गीय अशा घरातले कष्ट करणारी मुंबईकर अशी ही बाई आहे. आणि आता यावेळेस थोडीसं अपग्रेड झाली आहे. मी वर्किंग आहे, मी शाळेत शिकवते, शिकवण्या पण घेते, तर फार मजा येते मला करायला. म्हणजे आमचे डिरेक्टर आहेत अजय मयेकर, अजून त्यांनी मला थोडेसे पंख पसरवू दिले तर मी अजून काय काय करणार आहे त्याच्यामध्ये. अजय मयेकर सरांसाठी जोरदार टाळ्या. तेही आज इथे उपस्थित आहेत. तर आता मी येणार आहे सायलीकडे. यातली जी भूमिका तू साकारतीयस गौरी नावाची, ती तशी मुळूमुळू रडणारी वगैरे नाहीये, ती खूप स्ट्रॉंग आहे, वेगळी आहे. भूमिकेबद्दल काय सांगशील? टिपिकल मराठी मुंबईची मुलगी असं ते कॅरेक्टर आहे. बाबांची खूप जवळची, अगदी जीव बाबांचा, आई आजी सगळ्यांच्या जवळची. म्हणजे गौरी ही प्रत्येकाच्या घरात आहेच की जी वेळप्रसंगी खूप खंबीरपणे मुलासारखी वागेल आणि वेळप्रसंगी बाबांची लाडकी, मग तिथे ते एक हळवापणा येईल. तर असं ते एक कॅरेक्टर आहे. आणि मुळमुळ रडत नाही, पण बाबांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतात किंवा बाबांसोबतच्या ज्या गोष्टी, तेव्हा ती खूप हळवी आहे. वा. आता येणार आहे ऋषी सक्सेना यांच्याकडे. ऋषी, आता मी मराठीत बोलू की हिंदीत बोलू? अब मराठी बोलिए, कोशिश करता हूं मैं. मूळचे तुम्ही आहात जयपूरचे, जी, राजस्थान मधले, जी, करताय मराठी सीरियल. तो ऐसा कभी होता है कि कुछ मराठी में छेड़ दिया और आपको पता भी नहीं चला? वो शायद हो सकता है, पर मुझे वैसे भी पता नहीं चलता. तो म्हणजे खूप वेळा होत असणार आहे. काय 24 तास. याच्या आधी तुम्ही हिंदी मालिकांमध्ये पण काम केलं, हिंदी सीरियल में आपने काम किया था. जी. लेकिन इस सीरियल में काम करने के बाद क्या एक्सपीरियंस है? मुझे सर के बारे में पता लगा सबसे पहले कि मैं मोहन सर के साथ काम कर रहा हूँ, तो मोहन सर का नाम आती गंगा जल. सर के सामने, मतलब द फर्स्ट थिंग जो मेरे दिमाग में आई वो ये थी. उसके बाद मुझे पता लगा शुभांगी मैम है, अज्जी हैं, वेणु का बाद में पता लगा, पर हाँ वेणु भी बहुत अच्छे हैं. ऑब्वियसली मतलब मेरे लिए पहला शो मेरा, तो स्पेशल तो होगा ही. Hats off to the Marathi audience, hats off to everyone over here, hats off to Zee Marathi for giving me this chance. तर सिरियलच्या खूप गप्पा सुरू आहेत. आता आपण जाणार आहोत आमच्या गावाकडे, ज्या गावात तुम्ही आलेले आहात. तुकरटवाडी हे गाव आहे आमचं. आमच्याकडे सिनेमे बनतात. आता या सिरियलमध्ये भाषेच्या पलीकडचं प्रेम दाखवलेलं आहे. 2 प्रांतांमधलं ते प्रेम आहे. या विषयावर सिनेमे पण येऊन गेले, येत पण आहेत. तसा एक सिनेमा होता चेन्नई एक्सप्रेस. तर तुमची मालिका आहे काहे दिया परदेस, आमचा सिनेमा आहे काहे दिया चेन्नई एक्सप्रेस. बघूयात ना आता या सिनेमात काय घडणार. तर तुमच्या मालिकेत शिव आहे, आमच्याही मालिकेत एक हिरो आहे जो त्याच्या आजोबांना बऱ्याच दिवसांनी भेटायला येतोय. वाचलो मायला उगाच तंबोरा वाजवला. थोडक्यात वाचलाय ना, तर कुत्र्याने तुमचा तंबोरा धरला असता. म्हणजे तो तंबोरा धरला असता तर तो तुटला असता, एवढंच माझं म्हणणं होतं. हा हा हा. अच्छा अच्छा, वा वा. काय नाव काय तुमचं? शिव.
अच्छा, मग हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून दाखवा बरं. आता ट्रान्सलेट करायचं. हा, पूर्ण नाव इंग्लिश मध्ये सांगा. माझं नाव शिव. व्हेरी गुड. माय नेम इज सायन. सायन्स स्टेशनच्या बाहेर असंच लिहिलेलं असतं. शिव म्हणजे सायन आहे का नाही शिव? फेमस होईल तुझं नाव आता वेगळ्या पद्धतीनं. सायन. वा वा, व्हेरी गुड. हे रंग दे तुम हे गेरुआ. हातात ना पेरुवा पडले बघा तू. आणि हे जे काय आता स्किट मध्ये केरुवा करताय तुम्ही, तो बंद करा, नाहीतर आज स्किटचं नाव बदलून मला काहे दिया यांना परडे असं ठेवायला. हा, तर मी आलोय माझ्या आजोबांना भेटायला. ओरा आज ओरा आज हे बघ, तू आता तुझ्या आजाला कितीही शोधण्याचा प्रयत्न केलास ना, तरी तो तुला नाही सापडणार आहे. का? कारण ते आता याच्यात आहेत. ह्याच्यात कशी गेले? अरे बाहेर आजा, बाहेर बाहेर तो आजा. अरे काय करतो आमचा आजोबा जी नाही. अरे याच्यात म्हणजे ते या जगात नाही आहेत, या त्यांच्या अस्थी आहेत. कसं झालं? त्यांना सर्दी झाली होती, मग त्यांनी नाकात औषध टाकलं आणि ते गेले. कुठलं औषध? हे अरे हे फेविक्विक आहे. म्हातारा जगल की मरण. त्यांची शेवटची इच्छा होती. काय? त्यांना कन्याकुमारी बघायची होती. आईला म्हातारं झालं तरी चाळ काय गेले ना. ठिकाण आहे ते. अच्छा, ठिकाण आहे कन्याकुमारी. मला वाटलं सर्दी झाली होती. सर्दीने गेल्या. ह्या त्यांच्या अस्थी कन्याकुमारीला नेऊन समुद्रात सोड. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. चल येतो मी. चलो कन्याकुमारी. राहू दे समजायचं. स्किट मध्ये समजायचं असतं ते पहिलं पाण्यात. स्किट आहे ना, हे सिनेमा थोडीच आहे. जाऊ दे. राहू द्या. गेला. वा, आलात कन्याकुमारीला? आलो कन्याकुमारीला. आता पत्ता कसा शोधायचा? एक स्मूच प्लीज. एक्सक्यूज मी प्लीज. हा पत्ता सांगाल का? ಅಯ್ಯೋ ರಾಮ ಪಾಪ ಎಂಟು ಕಾಡು ಬಂದಿ ತಡೆ ಬಂದು ಕಣ್ಣು ಹೊಡೆದೆ ಕಾಹ ही पत्ता ये. तू साउथ इंडियन इज क्या भोजपुरी? तेलुगु. हाँ पत्ता सांगा ना. तेलुगु मेरे को मराठी नहीं आता. तेलुगु में बताओ मेरे को. अच्छा दे तेलुगु मध्ये. मराठी नहीं आता ना. आता अय्यो ये तर जवळच असती. सरळ जाऊन राईट मारा, तिथंच असं तो येऊ पत्ता. वा, तुम्हाला तमिळ येतं? नाही. मग काय लिहिलं? काय नाही, 2-3 जिलेब्या काढल्या. तुम्ही कुठे जाती? ती जातीपातीचा आपल्याला काही विश्वास नाही. आमच्यात तसं काय नाही.
किधर से आई, किधर जाती, किधर रहेगी? अच्छा, मी किधर से, हा मी डोंबिवली से आई. हा मी इतर राहायला जागा शोधतोय. अयो अयो, तुम जागा शोधते? आमच्या घराच्या बाजूला भाड्याने जागा असती. तुला राहायचं असं तर तिकडे चल, माझ्या घरी घेऊन जाते तुला. ये माझ्या घरी घेऊन जाती. अय्यो, हे माझं घर असती. अरे हा माझ्या आजोबांचा. तेवढंच बजेट आहे आपलं. पुढे सगळ्याला वेगळे वेगळे फ्लेक्स नाही आपल्याकडे. मी माझ्या आप्पांना बोलवती. आप्पा 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 माझे पप्पा एक नंबरच गुंडी. कुठल्या शर्टाची की पॅन्टीची गुंडी? अयो गुंडे गुंडे गुंड गुंड डॉन असती. डॉन डॉन काय नाव काय त्यांचं? नटसम्राट मोहन जोशीडी. जोशीडी मोहन जोशीडी. बेटा मी त्यांना बोलवती. आप्पा 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 आप्पा. अरे तुझ्या आता अयो अयो पिंकी पिंकी पिंकी. आप्पा कुठे असते? पिंकी पिंकी पिंकी. तर कालच्या भागामध्ये आपल्याकडे काहे दिया परदेस या मालिकेतले आपले लाडके कलाकार आलेले होते. आता त्यांच्याच बरोबरीनं आपण सुरू करूयात आजचा भाग. मोहन जोशी सर, एका वेगळ्या मुद्द्याकडे मला आता यायचंय. सिरियलचं आता खूप कौतुक होतं, पण जेव्हा सिरियल नव्यानं आली होती तेव्हा मराठी जनांमध्ये थोडंसं नाराजीचं पण वातावरण होतं. काही लोकांमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की हिंदी नावाची सिरियल का असावी किंवा अशा पद्धतीची स्टोरी का दाखवली. यावरती मला तुमचं मत जाणून घ्यायचं. मी जेव्हा स्टोरी ऐकली यांच्याकडनं त्यावेळेला मला हे जाणवलं की त्यावेळेला असं वाद चालला होता की बाहेरचे लोक इथे येतात, इथे राहतात वगैरे वगैरे काय जे असेल ते. हो, मी पहिल्या एपिसोडमध्ये त्या लोकांना शिव्याच दिल्या आहेत. म्हणजे शिवाय म्हणजे माझा राग जो त्या व्यक्तीचा जो राग आहे तो त्यांनी क्लिअर कट केला की हे थुंकतात इथे, हे करतात ते करतात वगैरे वगैरे. पण एपिसोडचे जे प्रमोशन केलं आम्ही, म्हणजे काय म्हणून त्याला प्रमोट केला, त्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जो गुढीपाडवाचा सण होतो तो तिथपर्यंत पोहोचला आहे युपीमध्ये. आमच्या मुलीला सुद्धा त्यांच्या संस्कार आहेत, ती मुलगी पदर घेऊन पाया पडायला येते आमच्यात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की हे एक्सचेंज आहे. करेक्ट. चांगले विचार, चांगले संस्कार हे एक्सचेंज होऊ शकतात. असं नाही की ते लोक इथे आले की घाणच करतात, असं नाही आहे. फार थोडं प्रमाण आहे की जे आपले मराठी लोक असे आहेत की जे अशा प्रकारचे वागतात किंवा अशा प्रकारचे खराबी करतात. पण हे मनुष्य स्वभाव आहे, हा त्याला काही इलाज नाही किंवा संस्कार आहे ते. म्हणजे स्वच्छता ठेवा हे सांगायची गरज नाही कोणालाही. आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसं बाकीचं घर स्वच्छ ठेवा होते. मी ते नाही होत ना. पण मग ते मराठी करतात तसे तेही करतात ना. आणि तसे दाखवले त्या भाजी मार्केटमध्ये. मी जेव्हा म्हणतो की आपले लोक तिकडे आतमध्ये आहेत बरं का, आणि तिथे गेल्यानंतर तो म्हणतो की अहो ते टमाटो तुम्ही खेळू नका, ते टमाटो बरोबर ते मऊ पडतात, घ्यायचं तर घ्या ना, तर चाला म्हणलं इथलं. मी हे आपल्या लोकांकडनं पण अनुभव येतात ना कधी कधी. तर माझं म्हणणं की सगळ्यांनी एकत्र नांदावं बस. आता प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्याला काय करायला. मग हे कॅरेक्टर जे आहे ते अशा विचारांचं आहे. वाह ऋषि, इसके ऊपर आपकी भी मुझे प्रतिक्रिया जाननी है. मुझे ऐसा लगता है इट्स नॉट ओनली अबाउट, मतलब सिर्फ ये मराठी या यूपी की बात नहीं है, महाराष्ट्र यूपी की बात नहीं हो रही, द होल वर्ल्ड. मतलब मेरे हिसाब से तो किसी भी चीज़ में कोई डिवीज़न नहीं होना चाहिए, किसी भी फॉर्म में डिवीज़न नहीं होना चाहिए, किसी भी मतलब बाउंड्रीज से लेके, कल्चर से लेके, रिलीजन से लेके, मेरे हिसाब से किसी भी चीज़ में डिवीज़न नहीं होना चाहिए. तो ये तो सिर्फ एक छोटा सा जरिया है जिसके थ्रू हम बता रहे हैं कि कोई डिवीज़न नहीं होना चाहिए. हम वी आर ह्यूमंस एंड ऑल ऑफ अस आर, मतलब हम सब एक हैं बेसिकली. कोई डिवीज़न की बात नहीं बननी चाहिए इसमें. वाह.
मला वाटतं आजारी पडल्यानंतर शेवटच्या क्षणी आपण कधीच डॉक्टरचं नाव, आडनाव किंवा तुझी भाषा हे कधीच विचारत नसतो. तिथे महत्वाचं असतं माणुसकीचं नातं. हेच माणुसकीचं नातं जपणं गरजेचं आहे. आपण आता येणार आहे मी सायलीकडे. सायली, जेव्हा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा आईबाबांची काय प्रतिक्रिया होती घरी? माझे बाबा तर माझा प्रत्येक एपिसोड बघून रडतात हे मला माहिती आहे. आता माझ्या समोर भाऊ बसलाच आहे. अच्छा. आणि एक अशी मुवमेंट आली होती की मी नव्हते करणार आणि बाबा म्हटले की बघ तू विचार कर. बाबांना त्रास होत होता, माझा हार्ट अटॅक आलेला आणि त्यामुळे मी असे होते की करू नको करू, काय करू, तुम्हाला माझी गरज आहे, मी थांबू. पण आता ते मला म्हणतात की बरं झालं तू डिसिजन घेतलास करण्याचा, नाही तर खूप मोठी संधी गमावली असती. त्याच्यामुळे ते इतकं प्राऊड फील करतायत त्यांच्या ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर नातेवाईकात. प्रत्येक वेळेला मला सांगतात आज आम्ही हे बघितलं ते बघितलं, पण त्याच्या आधी रडून झालेलं असतं अभिमानाने की दिसते समोर. आणि म्हणजे माझे आणि बाबांचे सीन्स असताना तर मग विचारायलाच नको. मोहन जोशी सरांसारखे आहेत थोडेसे कडक वगैरे असे? माझे बाबा अजिबात कडक नाही आहेत आणि मोहन काका पण अजिबात कडक नाही. सिरियल मधले मोहन काका नाही, अजिबात नाही. माझ्या बाबतीत अजिबात नाही. कुठे कडक आहेत? नाही माझं रागच बघितलेलं तुम्ही. बरं, एक काहीतरी आता किस्सा घडला होता, तो मला कळालाय, तो खरा आहे का सांगा. काहीतरी एक पदार्थ आहे लिट्टी चोखा, मी पण लिहून आणलं बघ. तर त्या पदार्थावरून काहीतरी एक डायलॉग होता आणि काय घडला होता तो किस्सा मला ऐकायचा आहे. काय सांगतो या मनुष्यालाच आधी आठवू देत पूर्णपणे. एक मिनिट. स्क्रिप्ट आलं माझ्याकडे तर मी वाचलं तर मला वाटलं की काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे. चिट्टी लोखा असं काहीतरी, जरा काय शब्द आहे? लिट्टी चोखा. लिट्टी चोखा हे काय कळेल ना मला. म्हणजे हे काय शब्द मी 2000 विचारलं, हे कोण सगळे अज्ञानी माणसं आम्ही नव्हतो. नाही कोणी कळलंच नाही कोणाला लिट्टी चोखा म्हणजे काय. तर मी म्हणलं हे गडबड आहे म्हणून अजय सरांना विचार म्हणलं सर हे काय. ते म्हणलं काहीतरी पदार्थ असतो म्हणजे त्यांचा. पण म्हटलं हे कन्फर्म आहे नाव लिट्टी चोखा, नाही तर एकदा स्क्रीनवर गेलं तर म्हटलं कळणार ना. कारण युपीमध्ये माहिती आहे हा किस्सा. हो सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे तो. आणि तो शब्द इतका गोल फिरायला लागला. चिट्टी लोखा, लेखा चिठ्ठी, काही कळेच ना म्हणून बोलायचं कसं तो. बरं ते तो हा आपल्याकडे नाहीच ना शब्द. शेवटी हे चिठ्ठी लेखा असं म्हणाले. चिठ्ठी लेखा म्हणजे चित्रलेखाचं ते जवळचं वाटलं आपल्याला. ते जवळचं वाटलं ना म्हणजे चिठ्ठी लेखा आहे. लिट्टी चोखा. पण काय आहे ऋषीला माहिती असणार. जी मुझे भी एक्चुअली यहीं पे आके पता लगा था लिट्टी चोखा क्या है. ऍक्च्युअली मी आता जाईन ना युपी मध्ये त्यावेळेला मी हे पण पायरेटेड व्हर्जन आहे ना, हे युपीचे नाही. हे आहेत राजस्थानचे. महिला ज्या एमपी मध्ये जसं डाळ बाटी हा प्रकार आहे. डाळ बाटी, हा बरोबर तत्सम आहे तो. आता काय महिला ज्या बसलेल्या असतात ना त्या लगेचच आता सांगतील नंतर सांगतील. तर तुम्ही बनवला होता तो पदार्थ, काय रेसिपी आहे साधारण? नाही रेसिपी आता ती चौबेला विचारलं होतं आम्ही. वॉचमनला फोन करून विचारलं होतं आजीनी. पण आजी तुम्ही बनवला होता? हो. मग काय त्याची रेसिपी तर सांग. बायका खरंच बसल्यात घरात. खरं ते बनवून बघणार आता एपिसोड झाला की. रेसिपी म्हणजे काय होती ते तसं थोडंसं चिटिंगच म्हणायचं त्याला. पण मी त्याला फोन करते आणि इतक्या जोरात आवाजात की तो बहुतेक लंडनला वगैरे राहतो का अशा हिशोबात मी अबे चौबे मला हळू बोल हाँ चौबे कैसा करने का. अच्छा हिंग डालने हिंगाला काय म्हणतात गो. हाँ हिंग डालने का जाने. हाँ और क्या डालने का. असं ते करून 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 तो आम्ही बनवला. वा वा. थोडक्यात काय चिमूटभर हिंग, बाकी तुम्ही बघा. हिंग पर्यंत झालं.